मुंबईत कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरू लागले आहेत। दादर, माहीम, धारावीत काल दिवसभरामध्ये कोरोनाचे पुन्हा 180 रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे आतापर्यंत 17 इमारतींसह 2 चाळी, झोपड्या आणि 373 मजले सील करण्यात आले आहेत। कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाबरोबरच पुन्हा एकदा कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येतोय। कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात 987 रुग्णांची वाढ झाली आहे। 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला आणि पालिका क्षेत्रात 6671 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। कल्याण डोंबिवलीतल्या एकूण रुग्णांचा आकडा हा 73,839 झाला आहे आणि शहरामध्ये आजपर्यंत 1237 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे। नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या 681 रुग्णांची वाढ एका दिवसात झाली आहे आणि सध्या 4159 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। दिवसभरामध्ये कोरोनानं एकही बळी घेतलेला नाहीये, ही दिलासादायक बाब आहे। मात्र आजपर्यंत 1158 जणांचा बळी गेलाय। 56,359 जण कोरोनामुक्त झालेत। मीरा भाईंदरमध्ये कोरोनानं उच्छाद मांडलाय। पालिका क्षेत्रात 195 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि एकाचा कोरोनामुळे बळी गेलाय। सध्या 1502 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि आजपर्यंत 815 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय। 26,976 जण कोरोनामुक्त झालेत। उल्हासनगरमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। 909 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि 11,760 जण कोरोनामुक्त झालेले आहेत। आजपर्यंत 376 जणांचा बळी गेला तर गेल्या 24 तासात 116 रुग्ण वाढले आणि आज अखेर 13,045 रुग्ण आहेत। भिवंडीमध्ये कोरोनाचे दिवसभरामध्ये 60 रुग्ण वाढले तर कुणाचाही मृत्यू झालेला नाहीये। आजवर 356 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय। ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 333 आहे तर आज अखेर शहरामध्ये 7,305 रुग्ण आहेत आणि आजवर 6,618 जण कोरोनामुक्त झालेले आहेत। अंबरनाथमध्ये कोरोनानं कहर केला। शहरात एका दिवसामध्ये 135 नवे रुग्ण वाढलेत। दिवसभरात कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये आणि आज अखेर शहरामध्ये 10,035 रुग्ण आहेत। 957 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। आजपर्यंत शहरात 318 जणांचा मृत्यू झाला आहे। बदलापूर शहरामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 688च्या वर गेला आणि दिवसभरामध्ये 135 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। शहरामध्ये आजवर 10,735 जण कोरोनामुक्त झालेत। आज अखेर शहरामध्ये 123 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय आणि 11,546 हे रुग्ण आहेत। अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरतोय। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 249 कंटेनमेंट झोन आहेत तर जिल्ह्यातल्या 192 गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण वाढले। 192 गावात 2055 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी ही माहिती दिली आहे। निफाड तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे 54 रुग्ण वाढले तर आजवर तालुक्यामध्ये 176 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय। निफाडमधल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा हा 5,921 वर गेलाय। आजपर्यंत 4,903 जण कोरोनामुक्त झाले तर 842 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। सांगली जिल्ह्यातल्या अलकुट नंतर भांबर्डे गावात बेकायदेशीर पद्धतीनं बैलगाडी शर्यत पार पडली। खानापूर तालुक्यातल्या भांबर्डे गावात 23 मार्चला ही बैलगाडी शर्यत घेण्यात आली होती आणि त्यामध्ये बैलांचा छळ झाल्याचा आरोप होतोय। ही बेकायदेशीर बैलगाडी शर्यत घेऊन बैलांचा छळ करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्राणी मित्रांनी केली।
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या भराडी गावातला एक कुटुंब बनावट विवाह रॅकेटला बळी पडलाय। लग्न जमवताना मध्यस्थानं 1.5 लाख रुपये तर घेतले, याशिवाय नवरीनं लग्नानंतर 5 तोळे सोन्यासह पोबारा केलाय। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। मंचर पोलीस या प्रकरणी तपास करतात। या प्रकाराचं रॅकेट बीड, लातूर, जालना आणि कर्नाटक सीमेवर सक्रिय आहे। वाहनं भाड्यानं लावण्याच्या नावाखाली त्याची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करणाऱ्या दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या दोघांकडून 41,68,00,000 रुपये किमतीच्या 10 कार हस्तगत करण्यात आल्यात। पनवेलमधल्या डेरवली इथल्या एका गॅरेज मालकाच्या मध्यस्थीनं या टोळीनं 7 कार मालकांची फसवणूक केली आहे। अकोला शहरामध्ये कर्कश आवाज करणाऱ्या मोटरसायकलच्या सायलेन्सरवर चक्क रोलर फिरवून त्यांना नष्ट करण्यात आलं। वाहनांच्या मोठ्या आवाजाबाबत ज्येष्ठ नागरिकांनी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्याकडे तक्रार केली होती। 2 ते 3 महिन्यामध्ये अशा डुप्लिकेट सायलेन्सर लावलेल्या आणि मोठा आवाज करणाऱ्या 60 बुलेट विरोधात कारवाई करण्यात आली आहे। मेळघाटातील हरिसल वनपरिक्षेत्राच्या RFO दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे। स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली आहे। हरिसल इथल्या शासकीय निवासस्थानी ही घटना घडली आहे। वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे। सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे